नमस्कार बंधू भगिनींनो, आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे स्वास्तिकम या माझ्या चॅनलवर। आज मी आपल्यासाठी श्री नवनाथ भक्तिसार याच्यातील पुढील अध्याय घेऊन आलेली आहे। तरी आपण सगळ्यांनी हे श्रवण करावं। अध्याय 6। मच्छिंद्रनाथांना कालिकास्त्राची प्राप्ती। श्री गणेशाय नमः। बारामल्हार क्षेत्रातून निघालेले मच्छिंद्रनाथ पुढे कुमार कार्तिक स्वामींचे दर्शन घेऊन कोकण प्रांत पाहत कुडाळजवळील अडूळ गावी गेले। त्या गावाबाहेर महाकालीचे देवालय होते। त्या देवीची हकीकत अशी आहे की पूर्वी दीर्घकाळ चाललेल्या युद्धात भगवान शंकरांनी कालिकास्त्राचे सहाय्याने असंख्य दैत्यांचा नाश करून जय मिळवला। त्यामुळे प्रसन्न झालेल्या शिवजींनी अस्त्रदेवता कालिकेस वर मागण्यास सांगितले असता ती म्हणाली, देवा, मी बराच काळ तुमच्या हातात वास्तव्य केले, तुम्ही सोपवलेले प्रत्येक कार्य केले। त्या कष्टामुळे मी अक्षरशः थकून गेले आहे। आता मला विश्रांतीची गरज आहे, तरी कृपा करून मला स्वस्थता द्या। तेव्हा तिचे म्हणणे मान्य करून त्यांनी तिला विश्रांती स्थान करून दिले आणि तेथे तिची विधिवत स्थापनाही केली। असे हे कालिका दैवत अतिशय उग्र आहे हे समजताच मच्छिंद्र तिच्या दर्शनास गेले आणि तिला मनोभावे नमस्कार करून म्हणाले, हे माते, तू जागृत हो। मी शाबरी विद्येवर कवित्व केले आहे, त्याला सहाय्य कर आणि त्या विद्येचा सन्मान व्हावा म्हणून माझ्या हातात वास्तव्य कर। ती प्रार्थना म्हणजे एका महासिद्धाने केलेले आवाहनच होते। त्या हाकेने देवीची निद्रा चाळवली गेली, त्यामुळे तिच्या संतापाला पारावर उरला नाही। ती नाथांसन्मुख प्रकट होऊन म्हणाली, हे नतद्रष्ट, शंकराच्या हाती वास करून मी आधीच थकले असताना तुम्ही मला उठवून कशासाठी त्रास देत आहात? तुम्हाला मंत्रकाव्यासाठी वर मागत हिंडायचे होते तर कवित्व कशाला केलेत? आणि शंकराच्या हाती वास करणाऱ्या अस्त्राचे तुमच्यासारखे क्षुल्लक मानवाच्या हाती वास करावा अशी इच्छा व्यक्त करताना तुम्हाला लाज कशी वाटली नाही? कार्य संपवून मी निवांत असताना तुम्ही ही जी आगळीक केली आहे त्याबद्दल मी तुम्हाला शिक्षा करेन। तेव्हा आधी येथून काढता पाय घ्या, अन्यथा व्यर्थ प्राणास मुकाल। तेव्हा मच्छिंद्र म्हणाले, देवी, तू माझा अपमान करण्याचे धारिष्ट केलेस ते ठीक आहे, पण मला इतकाच ही शूद्र समजू नकोस, कारण दत्तात्रेयांचा हा शिष्य तुला स्वबळावर वश करून नेण्यास समर्थ आहे। ती म्हणाली, धीवर पुत्रांचे चित्रविचित्र वेश धारण करून माझ्या समोर पराक्रमाचे गप्पा मारू नयेत। भूतावळ वश केली म्हणून कालिकाही वश होईल या भ्रमात राहू नये। मी नुसती दृष्टी वळली तरी ब्रह्मांड धुळीला मिळतात, तेथे तुमच्यासारख्या मशकाचाही काय कथा? त्यावर ते म्हणाले, शिवकार्यासाठी राबलीस म्हणून एवढा टेंबा मिरवण्याची काही गरज नाही। आणि मला मशक म्हणताना मशक समान वामानेनेच बळीला पाताळात धाडले हे विसरू नकोस। ते ऐकून जगदंबा लालबुंद झाली। आता या चिलटाला धडा शिकवलाच पाहिजे या धारणेने तिने अतिप्रचंड आरोळी ठोकली। त्या भीषण गर्जनेच्या दणक्याने अवे त्रैलोक्य हादरून गेले। चराचर थरकाप उडाला। पशु पक्षी, दानव, मानव, देव, गंधर्व, यक्ष, दिक्पाल, ऋषी सर्वात भयभीत झाले। अशा प्रकारे सर्वत्र हाहाकार उडवून देवी नाथजींना म्हणाली, हे जती, आता वाचवा आपला जीव। मला चिडवून माझा क्रोधाग्नी चेतावलात, त्याचे फळ भोगा। यावेळी कोणता गुरु तुम्हाला वाचवतो तेच पाहते, तेव्हा पाहाच माझा पराक्रम। असे म्हणून नाथांनी चिमुटभर भस्म वासवी शक्तीने भारून गगनमंडलात भिरकावले। त्यातून महातेजस्वी वासवी शक्ती प्रकटली, ती कालिका शक्तीला भिडली। त्यांच्या प्रहाराने दशदिशा हिंदकळल्या, पण कालिकास्त्राने तिला गिळंकृत केले आणि ते नाथांकडे झेपावले। तेव्हा त्यांनी रुद्रमंत्राने 11 रुद्र प्रकट केले। त्यांच्या समोर कालिकास्त्र निस्तेज झाले। त्यांनी रुद्राची स्तुती करून त्यांना शांत केले। मग नाथांनी वज्रास्त्राने धूमास्त्राची योजना केली, पण देवीने धूमास्त्र गिळून वज्रासही दूर भिरकावून दिले। तेव्हा कालिकेवर आपला अस्त्रांचा प्रभाव पडत नाही हे पाहून त्यांनी पुढेच पाऊल सावधपणे उचलण्याचे ठरविले। त्यांनी गुप्तपणे
वाताकर्षण अस्त्र सिद्ध करून देवीवर सोडले. त्या अस्त्राने तिच्या शरीरात प्रवेश करून सर्व वायूंचा खुंटवून टाकला. त्यामुळे तिच्या अवयवांची हालचाल थांबून ती व्याकुळ जर्जर होऊन आकाशातून खाली कोसळली. त्या मूर्छापत्र अवस्थेतही तिने शंकराचा धावा केला. ती हाक कानी पडताच आपली अस्त्रशक्ती कालिका संकटात आहे हे ओळखून ते त्वरेने मच्छिंद्रापाशी आले. त्यांना पाहून नाथांनी अत्यंत आदराने वंदन केले. तेव्हा मच्छिंद्र, तुम्ही धन्य आहात. माझ्या हातातील कालिका अस्त्रावर विजय मिळवून तुम्ही जे शौर्य दाखवले त्याला तोड नाही, असे म्हणून शंकरांनी त्यांना हृदयाशी धरले आणि त्यांना कालिकेस सावध करण्यास सांगितले. त्याप्रसंगी भगवान शंकराबद्दल कृतज्ञ व्यक्त करून नाथजी म्हणाले, देवा, हा सर्व आपलाच कृपाप्रसाद आहे. आता शाबरी विद्येला आशीर्वाद देऊन मला धन्य करा आणि कालिकास्त्र मला दान म्हणून द्या. कालिकेने माझ्या जीवेवर वास करावा आणि माझ्या मंत्रविद्येला उपयुक्त होऊन माझे कार्यही सिद्ध न्यावे. या त्यांच्या मागणीला शंकरांनी समस्त दैत्याचा देताच नाथांनी अस्त्र मागे घेऊन तिला शुद्धीवर आणले. पूर्वस्थितीवर येताच भगवान शंकरांना पाहून तिने वंदन केले. तेव्हा ते म्हणाले, कालिके, तू इतकी वर्ष माझी सेवा केलीस, तशीच यापुढे जगदुपकारासाठी या मच्छिंद्राची सेवा कर. तेही माझेच कार्य करत आहेत. या कामाबद्दल मी तुला नागरत्न देईन. ते ऐकून तिने जशी आपली आज्ञा असे म्हणून त्यांच्या बोलण्यास संमती दिली व मच्छिंद्रांजवळ घेऊन त्यांना मदत करण्याचे अभिवचन दिले. भगवान शंकर गेल्यावर नाथजी उत्तरेकडे निघाले. श्री दत्तात्रय प्रणमस्तु. शुभम भवतु, शुभम भवतु, शुभम भवतु. ओम नमो नाथाय, नमो नमः, नमो नमः.